नमस्ते शेतकरी मित्रांनो, फुल शेतीतील विशेषतः शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ मार्गदर्शक आहे. कारण आज या प्लॉटला एकूण 35 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि साधारणपणे अशा पद्धतीनं हा प्लॉट आहे. तर हा पाहू शकता आणि हा प्लॉट बारामती तालुक्यातील आहे आणि श्री दिलीप शेठ पवार यांचा आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणं ही झाडामध्ये झालेली ग्रोथ, हे फुटवे हे 35 दिवसाचेच आहेत फक्त आणि प्रत्यक्ष ही प्लॉट तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीची ही कॅनॉपी, ही डेव्हलपमेंट आणि हे जे फुटव्यांचे साईज, नंतर रूट ग्रोथ, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या प्लॉटमध्ये झालेल्या आहेत व्यवस्थित. आणि विशेष म्हणजे हे डाळिंब पीक आहे मध्ये. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय केलेलं आहे, तर आंतरपीक म्हणून झेंडू पीक हे आपण घेतलेलं आहे आणि डबल लाईन आहे, बेडवरती आहे. ह्या अशा ढगाळ वातावरणामध्ये अशी ही कॅनॉपी किंवा अशा पद्धतीनं प्लॉट हा डेव्हलप झालेला आहे. तर एकूणच डमडेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत या प्लॉटला मार्गदर्शन सुरुवातीपासून आजपर्यंत आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणची झालेली वेगवेगळ्या प्रकारची वाढ, हे फुटवे लगेच लक्षात येतात. पहा, एक साधारणपणे एका झाडाला हे पहा, इथं जवळ घेतलं की लगेच लक्षात येईल तुमच्या, एक साधारणपणे 10 ते 12 फुटवे आहेत आणि साधारणपणे 3 फुटांपर्यंत झाडांची ग्रोथ आहे किंवा झाडं जी वाढलेली आहेत हे 3 फुटापर्यंत आहेत. आणि सरासरी जी काडीची साईज आहे ते अंगठ्याच्या साईजची काडी बनलेली आहे झेंडूमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं, व्यवस्थित झूम करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. अशा पद्धतीनं थोडासा कॅमेरा आपण काही ॲडजस्ट करत नाही कोणत्या प्रकारचा, आणि थोडंसं शायनिंग, थोडंसं तुम्हाला शेंडा पिवळसर वाटेल, पण तो पिवळसर नाही आहे कारण नवीन ग्रोथ जी आहे ती या ठिकाणी चालू आहे. त्या शेजारची लाईन जर दुसरी बघितली तर पूर्णपणे तुम्हाला काळोखी जाणवेल. अशा पद्धतीनं या आहे. क्लोज घेतल्यानंतर थोडंसं म्हणजे असं जवळ उभं राहिल्यानंतर झाडांच्या ती वाढ तशी दिसून येते. एकंदरीत झेंडूचा प्लॉट कसा वाटतोय आणि झेंडूमध्ये काही समस्या असतील तर निश्चित संपर्क करू शकता. संपर्क नंबरसुद्धा देणार आहे, तर पाहून घेऊ शकता. अशा पद्धतीनं या ठिकाणं याला बेसल डोस घेतलेला होता. दुसरी गोष्ट, ड्रेंचिंग फक्त 2 झालेले आहेत आणि स्प्रे शेड्यूल 3 घेतलेले आहेत. तर 35 दिवसामध्ये 3 स्प्रे आणि 2 खतांच्या ड्रेंचिंग, या पद्धतीनं या फुल शेतीमध्ये नियोजन करून जे मिळालेले रिझल्ट आहेत हे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक राहतील किंवा पाहता येतील त्यांना. यातील शेतीमध्ये काय समस्या असतात फुलशेतीच्या त्या संदर्भातसुद्धा तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या जमिनीमध्ये थोडं चुनखडीचं प्रमाणसुद्धा आहे. दुसरी गोष्ट, जमीन थोडीशी बुरकट आहे आणि पाणी साचण्याचं प्रमाण किंवा पाऊस झाल्यानंतर इथं पाणी साचतं. तर हे एक ह्यामधले थोडेसे मायनस पॉईंट की जे पिकाच्या वाढीच्या दृष्टीनं हानिकारक असतात तेही या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आहे. हे दाखवायचं आहे म्हणजे काय, हे असं जी पिवळसर वाटतं ते हे नवीन फूट आहे, ग्रोथ आहे आणि कुठंही कोणत्याही प्रकारचं या ठिकाणं प्लॉटमध्ये चेंजेस किंवा व्हेरिगेशन नाही आहे, एकसारखी वाढ. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे. आणि 35 दिवसाचा प्लॉट आहे. हे शेवटचं पुन्हा एकदा सांगतो, 35 दिवसाचा मानानं प्लॉट तुम्हाला कसा वाटतो आहे तो निश्चित सांगावा. 35 दिवस पूर्ण झाल्यानंतरनं झेंडू पीक किती वाढतं, किती फुटवे निघतात आणि कशी ग्रोथ असते, तर हे एक वेळ जर तुम्ही सांगितलं तर नक्कीच आपण त्यामध्ये बदल करू शकतो. बदल करण्याची तर 99% गरज नाही आहे. एखादी काही डिफिशियन्सी किंवा एखादं काही वाटत असेल तर नक्की सांगू शकता. धन्यवाद फुलशेती बागायतदारांनो. ओके, थँक्यू.